पहिला तर कुकरमध्ये भात केला होता, तो भात काढून घेतला आणि झणझणीत असा कोल्हापुरी बेत केला. आणि कसला बेत आहे तुम्हाला पुढे समजेल. पहिला तर कुकरमध्ये थोडंसं तेल घातलं, तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो मी चॉपरला बारीक करून घेतला, तो घातला, चांगला भाजून घेतला. त्याच्यामध्ये घातली थोडीशी हळद, चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये घातलं स्वच्छ धुवून घेतलेलं मटण आणि ते सुद्धा चांगलं परतून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि परतून घेतलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून थोडा वेळ आता मी हे असंच मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे. मटण करताना नेहमी मिठाच्या पाण्यामध्ये अशा पद्धतीनं जर शिजवलं तर मटणाची चव एकदम भारी लागते, त्यामुळे ते असं मिठाच्या पाण्यामध्ये शिजवायचं आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये मग उकळलेलं पाणी घालायचं. मटण तिकडं बाजूला शिजतंय तोपर्यंत दुसऱ्या एका पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं, कारण हे जे चिकन मी करणार आहे ते डाएट साठीचं आहे. किंचित अर्धा चमचा होईल एवढंच तेल घातलंय आणि थोडासा कांदा आणि टोमॅटो घातलाय आणि नंतर याच्यामध्ये घातले धुवून घेतलेलं चिकन. वरून थोडंसं मीठ घालायचं आणि हे सुद्धा मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ शिजवायचं आणि नंतर याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं. याच्यामध्ये मी हळद घातलेली नाही, कारण याचं जे आळणी पाणी आहे ते मला पांढऱ्या रश्श्यासाठी सुद्धा थोडं पाहिजे आहे, त्यामुळे मी याच्यात हळद घातलेली नाही. नारळाचं दूध काढून घेतलं, चिकन सुद्धा शिजायला ठेवलं. तोपर्यंत दुसरं एक भांड घेतलं, त्याच्यामध्ये घातलं थोडंसं तेल आणि तेलामध्ये खडा मसाला घातला आणि तयार पांढऱ्या रश्श्याचा मसाला घातला आणि त्याच्यामध्ये काढून घेतलेलं जे नारळाचं दूध आहे ते दूध आणि चिकनचा थोडासा स्टॉक घातलेला आहे. चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलं, वरून कोथिंबीर घातली आणि रस्सा चांगला गरम करून घेतला. हा रस्सा उकळायचा नाही, नाहीतर तो फुटतो, म्हणून एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा. नंतर एका कढईमध्ये घातलं थोडंसं तेल, त्याच्यामध्ये थोडासा कांदा आणि टोमॅटो घातला. नंतर आमची चटणी घातली, थोडंसं लाल तिखट घातलं आणि आता मी याच्यामध्ये घालणार आहे आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट. याच्यामध्ये खोबऱ्याचा जरा सुद्धा वापर केलेला नाही. आणि हे डाएट साठीचं जे चिकन आहे त्याच्यामध्ये मी हा मसाला घालणार आहे आणि नंतर थोडीशी हळद घातली, गरम मसाला घातला आणि चिकनचा स्टॉक जो होता तो याच्यामध्ये घातलेला आहे आणि हे सगळं आता मी चिकन मध्ये घालणार आहे. याच्यामध्ये जास्त मसाल्याचा जास्त तेलाचा अजिबात वापर केलेला नाही. त्याच कढईमध्ये खळबळून घेतली कढई आणि त्याच कढईमध्ये तेल घातलं. तेल तापल्यावर आमचा आलं लसूण खोबरं कोथिंबीर टोमॅटो हा जो मसाला होता तो मसाला घातला. हा मी मटणाच्या रश्श्यासाठीचा मसाला करत आहे, याच्यामध्ये कांदा घातलेला नाही, कारण ऑलरेडी अगोदर आपण याच्यामध्ये कांदा घातलाय मटण शिजायला घालताना, त्यामुळं फक्त हा ओला मसाला घातला आणि भाजून घेतला. नंतर त्याच्यामध्ये घातली आमची चटणी आणि थोडंसं लाल तिखट आणि चांगलं परतून घेतलं. याच्यामध्ये मी हळद घालणार नाही, कारण हा मसाला मटणाच्या रश्श्याला केलेला आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी हळद घातलेली आहे, त्यामुळं चांगलं भाजून झालं. मटणाचं जे अळणी पाणी होतं तेच कढईमध्ये घातलं आणि तो जो सगळा मसाला होता तो या मटणामध्ये घातलेला आहे. लागत असेल तर थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगली उकळी काढून घ्यायची. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि असा तर्रीवाला एकदम मस्त झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा तयार झालाय. पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं, तेलामध्ये कांदा आणि थोडासा टोमॅटो घातला, चांगला परतून घेतला. कांदा आणि टोमॅटो थोडासा परतून झाला की त्याच्यामध्ये घालायचा आलं लसूण खोबरं कोथिंबीरीचा जो ओला मसाला आहे तो आणि तो सुद्धा चांगला परतून घ्यायचा. परतून झाला की त्याच्यामध्ये चटणी घातली आमची, थोडंसं लाल तिखट घातलं कलर साठी आणि थोडीशी हळद सुद्धा याच्यामध्ये घालायची, गरम मसाला घालायचा आणि नंतर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून झालं की आपलं जे शिजवलेलं मटण आहे ते मटण सुक्क करण्यासाठी याच्यामध्ये घालायचं आहे. पहिला तर मी मसाल्याचं भांड होतं ते चांगलं कळबळून घेतलं आणि याच्यामध्ये घातलं ते पाणी आणि नंतर आता याच्यामध्ये मी मटण घालणार आहे. अशा पद्धतीनं शिजवून घेतलेलं जे मटण होतं ते मटण मी याच्यामध्ये घातलं आणि चांगलं परतून घेतलं. थोडंसं किंचित मीठ घालायचं चवीप्रमाणे बघून आणि नंतर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. मटणाचं सुक्क सुद्धा एकदम झणझणीत झालेलं आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटते. 2 मिनिटं झाकून ठेवायचं आणि झाकण उघडून तुम्ही बघू शकता एकदम झणझणीत असं मटण तयार झाले. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि नंतर अशा पद्धतीनं ताट वाढून घ्यायचं आणि ताटावरती ताव मारायचा. नॉनव्हेज प्रेमी असाल तर नक्कीच अशा पद्धतीचा बेत करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.